नमस्कार. आज आपण हेक्साडेसिमल सिस्टमची ओळख करून घेऊया. The word hexadecimal is derived from the Greek root hex. हेक्सचा अर्थ आहे 6 and the Latin root decim म्हणजे 10. डेसिमल हा त्यावरून आलेला आहे. In this system the base of a number is 16. म्हणजे जसं आपण डेसिमल नंबर सिस्टममध्ये बेस 10 होता आणि बायनरी नंबर सिस्टममध्ये बेस 2 होता, तसा हेक्स डेसिम म्हणजे हेक्साडेसिमलमध्ये 6 आणि 10 म्हणजे 16 आहे तो. वी यूज द 16 सिम्बल्स टू रिप्रेझेंट अ नंबर. आता 16 बेस आहे याचा अर्थ बेसिकली त्यात 16 अंक आहेत. जसं डेसिमल सिस्टममध्ये 10 अंक होते 0 ते 9, तसं हेक्साडेसिमल सिस्टममध्ये 16 बेसिक डिजिट्स आहेत. विच आर दोज आर फ्रॉम 0 to 9 and then A to F. 0 to 9 these are 10 digits and A to F are 6 digits. Note that the symbols A, B, C, D, E, F are equivalent to 10, 11, 12, 13, 14, 15 in the decimal system respectively. Now we will see the conversion. In this slide, n is equal to plus minus s into s of k raised to minus 1 into 16 raised to k minus 1 plus and so on. आता हा s म्हणजे हा नंबर दिलेला आहे. थोडक्यात जर आपण उजवीकडचा सगळ्यात डिजिट बघितला तर तो S0 आहे. हेक्साडेसिमल नंबर सिस्टममधला सगळ्यात उजवीकडचा डिजिट S0. त्याचं वेट काय आहे? 16 raised to 0 म्हणजे 1. आता 16 का वेट घेतला, बेस घेतला आपण? कारण हेक्साडेसिमल सिस्टम आहे म्हणून. पुढचा जर आपण नंबर बघितला तर तो आहे S1. त्याचं वेट काय आहे? 16 raised to 1 म्हणजे 16. पुढचा नंबर जर घेतला, नंबर सिस्टममधला पुढचा डिजिट घेतला तर S2. त्याचं वेट आहे 16 raised to 2 म्हणजे 256. अशा पद्धतीने आपण या वेटने जर त्या नंबरला गुणलं तर आपल्याला त्याचा डेसिमल इक्विव्हॅलंट मिळतो. बायनरी कन्व्हर्शनमध्ये आपण अशाच पद्धतीने डेसिमल इक्विव्हॅलंट मिळवला आणि तो फक्त बेस तिथे 2 होता. लेट अस सी वन एक्झाम्पल. The following shows that the number 2AE 16. आता कंसाच्या बाहेर 16 लिहिलं तर ॲक्च्युली बेसमध्ये हवं होतं, म्हणजे छोटा अंक हवा होता कंसाच्या खाली, सबस्क्रिप्ट आपण म्हणतो. सो 2AE इज हेक्साडेसिमल नंबर. आता त्याचं इक्विव्हॅलंट शोधायचं आहे. तो 686 आहे, त्यांनी सांगितला आहे. तो कसा आला आहे बघा. आता जो ई आहे तो एकक स्थानचा अंक आहे. ईचं डेसिमल इक्विव्हॅलंट काय आहे? आपण आधी बघितलं ना की ए म्हणजे 10, बी म्हणजे 11, सी म्हणजे 12, डी म्हणजे 13, ई म्हणजे 14. सो ई मीन्स 14 आणि त्याचं वेट काय आहे? 16 raised to 0. सो 14 into 16 raised to 0. आता पुढचा अंक काय आहे? ए. त्याचं बायनरी काय, आपलं डेसिमल इक्विव्हॅलंट काय आहे? 10. आणि या एचं वेट काय आहे? 16 raised to 1. का? कारण तो ईच्या शेजारच्या स्थानी आहे म्हणून. डेसिमल नंबर सिस्टममध्ये आपण त्याला दशक स्थान असं म्हणतो. तर 16चा पहिला घात गुणिले 10 आणि नंतर डावीकडचा जो अंक आहे म्हणजे डेसिमल नंबर सिस्टममधलं शतक स्थान. सो इट इज 2. त्याचं वेट येणार 16 raised to 2. सो 2 into 16 raised to 2. मग आता टोटल संख्या 16 raised to 2 म्हणजे काय? 256 इंटू 2 म्हणजे 512. So the equivalent decimal number is n equal to 512 plus 160. आता हे 160 कुठून आलं? 10 into 16 raised to 1 वरून. दुसरा जो अंक आहे ए, त्याची किंमत आहे 10, म्हणजे त्याची स्वतंत्र किंमत 10 आहे, पण तो दशक स्थानी असल्यामुळे त्याची किंमत झाली 160. अँड प्लस 14 म्हणजे काय? शेवटचा अंक ई आहे म्हणून. So if you make a total, it becomes 686. Maximum value of hexadecimal integer that can be represented by k digits is equal to 16 raised to k
-1. याचा अर्थ जर दोन मॅक्झिमम डिजिट्स असतील, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ हेक्साडेसिमल इंटीजर दॅट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय के डिजिट्स, म्हणजे जर 2 डिजिट्स असतील हेक्साडेसिमलचे तर त्यांची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असेल? 16चा दुसरा घात. 16चा दुसरा घात म्हणजे 256 वजा 1 म्हणजे 255. तर तुम्ही बघू शकता 2 अंकी हेक्साडेसिमल नंबर मॅक्झिमम कोणता येईल? FF, कारण F ही सर्वोच्च संख्या आहे आणि 2 वेळा F, कारण 2 अंकी आपण संख्या म्हणतो आहे. त्यामुळे FFचा डेसिमल इक्विव्हॅलंट येणार 255. हे या सूत्रावरनं दिसतं आहे. तर अशा पद्धतीने हेक्साडेसिमल नंबर सिस्टम आपण बघितली. रिपीट करतो. त्यात बेसिकली 16 डिजिट्स 0 to 9 आणि A to F. सो 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 A, B, C, D, E, F. आता हे A, B, C, D, E, F जे आहेत ते डेसिमल 10, 11, 12, 13, 14, 15चे इक्विव्हॅलंट आहेत आणि त्यांचं कन्व्हर्शन पण आपण आत्ता बघितलेलं आहे, ज्यामध्ये 16चा 0 पॉवर, 16⁻0, 16⁻1, 16⁻2 असे त्याचे बेस, असं त्याचं वेट बदलत जातं आणि त्याप्रमाणे त्यांचा गुणाकार करून इक्विव्हॅलंट वेटने आपण डेसिमलमध्ये कन्व्हर्शन करू शकतो. नाउ सिमिलरली देर इज अनदर नंबर सिस्टम, ऑक्टल. ऑक्टलचा अर्थ आहे 8, ऑक्टो म्हणजे 8. सो इन दिस सिस्टम द बेस इज 8. आता बेस 8 आहे म्हणजे काय? याच्यामध्ये बेसिकली 8 अंक आहेत. सो दीज 8 डिजिट्स आर 0 to 7. ओके, सो दीज आर बेसिकली ऑक्टल डिजिट्स. आता यांचं कन्व्हर्शन जर आपल्याला करायचं असेल तर नॅचरली जो फॉर्म्युला आपण हेक्साडेसिमल किंवा बायनरीसाठी बघितला सेम पद्धतीने जायचं आहे, तो इथे दिलेला आहे. जसा S0, S1, S2 हे नंबर्स आहेत, म्हणजे एक नंबर आहे त्यातले डिजिट्स आहेत. S0 हा एकक स्थानचा अंक आहे, तर त्याला 8⁻0 ने आपण मल्टिप्लाय करणार कन्व्हर्शनच्या वेळी. 8⁻0 का? कारण तो एकक स्थानचा आहे. आणि 8 का घ्यायचं? कारण बेस 8 आहे ऑक्टल सिस्टमचा. सिमिलरली इफ यू मूव टू द नेक्स्ट नंबर, इट इज S1. So it has to be multiplied by 8⁻1 because its weight is 8⁻1. Exactly same for the S2. The weight is 8⁻2, that is 64, and so on. If you continue towards left, the weight goes on increasing. We'll see one example. The following shows that the number 1256 is octal. आता बघा कंसाच्या बाहेर 8 असं दिसतंय सबस्क्रिप्ट म्हणून. So it is a octal number and it is same as 686 in decimal. आता बघा हा 1256 हा बेसिकली ऑक्टल आहे. त्याच्यामध्ये 8, 9 हे अंक तुम्हाला दिसत नाही आहेत, हो की नाही? मग आता हा डेसिमल पण असू शकतो, 1256 हेक्साडेसिमल पण असू शकतो. म्हणून असे जे नंबर्स आहेत की जे हेक्साडेसिमल पण दिसायला दिसतात, डेसिमल पण दिसतात, त्यांच्या कंसाच्या बाहेर बेस लिहिण्याची पद्धत आहे. आता इथे कंसाच्या बाहेर 8 लिहिलेलं आहे सबस्क्रिप्ट म्हणून, तर त्यामुळे ही संख्या ऑक्टल आहे. आता 1256 मध्ये 6ला आपण 8⁻0 ने मल्टिप्लाय केलं आहे, 5ला 8⁻1 ने मल्टिप्लाय केलं आहे, 2ला 8⁻2 ने आणि 1ला 8⁻3 ने. सो इफ 1 into 8⁻3 is 512, 2 into 8⁻2 is 128, 5 into 8⁻1 is 40 and 6 into 8⁻0 is 6. If you make a total, it becomes 686. Similarly, maximum value of an octal integer that can be represented by k digits is 8⁻k-1. पुन्हा आपण उदाहरण घेऊया. समजा 2 डिजिट आहेत, म्हणजे k ची व्हॅल्यू आली 2. तर 2 डिजिट आणि मॅक्झिमम नंबर म्हणजे काय झाली ती संख्या ऑक्टलमधली? 77. कारण सगळ्यात मोठा नंबर ऑक्टलमधला आहे 7 आणि तो 2 डिजिटचा नंबर जर करायचा असेल तर 77. हे नीट समजून घ्या. जसं डेसिमलमधली 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 99. सिमिलरली द मॅक्झिमम नंबर, द लार्जेस्ट 2 digit number in octal system is 77.
मग 8^2 - 1, 8^2 इज 64, -1 म्हणजे किती 63. त्यामुळे 77 इज इक्विव्हॅलंट टू 63 इन decimal. So this is how octal conversion also takes place, and we are now familiar with octal number system as well. So these are the 4 number systems. So far we have studied decimal number system. Its base is 10. The symbols basically are 10, 0 to 9. Example is 2345.56. This is the decimal numbers example. Next number system is binary, whose base is 2. So there are basically 2 symbols, 0 and 1. Its example is 1001.11. Now this is not to be pronounced like 1001.11. It's not 11, it's not 1001 because it is a binary number. So it has to be pronounced as 1001.11. Look at the subscript at the outside of the bracket. It is 2. The next number system is octal. Its base is 8. So basically symbols are 8, 0 to 7, and the example is 156.23. Outside the bracket there is a 8 in the subscript. It indicates that this number is octal. The next number system is hexadecimal. The base of hexadecimal number system is 16. It means there are basically 16 symbols. Those are 0 to 9 and A to F. And the example is A to C.A1. Outside the bracket, the subscript is 16, indicating the number is hexadecimal. And lastly, we have this table where decimal numbers 0 to 15 are shown. Their equivalent binary numbers are 00002 to 1111. The last row you can see the decimal 15 is equivalent to 1111 in binary. Similarly, check octal numbers 0 to 7. After 7 what is there? 10. Now see the development of the octal number system. After 7 the digits are finished. So you have to consider 0, 7 to 0. आणि 7 to 0 जेव्हा झाला आहे तेव्हा आपण डावीकडे 1 वाढवलेला आहे. जसं बायनरीमध्ये आपण 1 to 0 झालं की 1 वाढवत होतो डावीकडे आणि 0 to 1 असेल तर वाढवत नव्हतो. तसं इथे 7 to 0 झालं की डावीकडे एक नंबर वाढतोय. सो इट इज 10 to 17. आता 17च्या जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर 18 नाही येणार ऑक्टलमध्ये, कारण 8 हा नंबरच नाही आहे ऑक्टलमध्ये. तर मग काय येईल? 20 येईल. ओके, कारण 7च्या पुढे नंबर येणार 0, म्हणून डावीकडचा 1 ने वाढेल आणि तो होईल 2. सिमिलरली हेक्साडेसिमल नंबर्स 0 to F. त्यामुळे जर तुम्हाला हा टेबल नीट तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला इमिजिएटली आठवेल. इफ आय आस्क यू व्हॉट इज द इक्विव्हॅलंट ऑफ 12 decimal in hexadecimal, then it is C, and it is 1100 in binary. So this is what is the today's lecture, in which we have learned hexadecimal and octal number system and the conversion from hexadecimal to decimal and octal to decimal. In the coming lecture we will study the conversion of fractional numbers and then decimal number into octal, decimal number into hexadecimal. Thank you.